गाइस वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग। तर आता विश्वजित आला तिकडून। मी आज कॉलेजला जात नाही, मग विश्वजित येत असल्यामुळं ते विश्वजितकडे द्यायचं आहे। मग त्याने यायला आता सध्याला त्याच्या हातात द्यायचं आहे। मी ते येऊन थांबलो डब्याजवळ पुढं। आता एक 5-10 मिनटात येतो म्हटलं त्यानं, तर आल्यावर त्याच्या हातात द्यायचं। आज काय आपल्याला कॉलेजला जायचं होत नाही, मग त्याच्या हातात देऊन टाकायचं। ते आलो तर हे पण खाली येऊन बसले। होय इकडे लक्ष देत नाही ती आता, कारण त्याचं सपोर्ट सिस्टीम आहे। इथे एक आहे आणि इथे एक आहे, त्यामुळे ते आमच्याकडे लक्ष देत आहे आता सध्याला। 15-20 मिनिट होऊन गेले, अजून काय विश्वजित यायचा पत्ता नाही की येतोय नाही नक्की नेमकं काय। इथे येऊन बसलोय परत खाली, हे द्यायचं आहे, नाहीतर रात्रीच घराकडे जाऊन दिलो असतो। येईल आता एक 5 मिनटात वाटतं आहे। अजून त्याला कॉल केला नाही मी, आता एकदा बघू, परत एकदा कॉल करतो, मग विचारतो कुठंपर्यंत आलाय कुठं नाही। त्या तिथे विश्वजित आला, आता एवढं त्याच्या हातात देऊ। किती फास्ट यायला आहे, काय उशीर झाला आहे टाईम एकदम। त्याच्या हातात दिलो आता मी, आता तो घेऊन पण गेला। किती फास्ट चाललं आहे काय, त्याला एक तर टाईम झाला आहे आता, त्यामुळं पळवायला आहे गाडी, आणि पुढे ती एक आडवं आलं, ती एक टेन्शन त्याला परत। आता सध्या मी चाललो आहे खाली एकटा। मग आता मम्मी पप्पा मागे येणार आहेत, कारण तिथं जाऊन कांदा काढायचा आहे। काल पण काढले त्याने, 2-3 दिवस झालं काढालेत, पण अजून लय आहे। त्यासाठी आता मी पण चाललो आहे 10-10:30-11 वाजेपर्यंत काढायचं, मग नंतर बाकीचं जे असेल ते काम करायचं। तर आता एवढं काढलं आहे पुढचं कांदा, ही आणि इथंपर्यंत, आणि त्या तिथं पण थोडं काढलं आहे। थोडं झूम करतो, हा तिथं। मग अजून हे सगळं इकडचं वरचं हे आणि ते सगळं काढायचं आहे, म्हणजे कमीत कमी अजून यायला 2 दिवस लागतं आहे। आणि कुठलं बाहेरचं गडी लावलं नाही, काय नाही, घरातल्या घरात करायला आहे, त्यामुळे टाईम लागला आहे। आता 10:30-11पर्यंत मी पण करणार, मग बाकीचं त्यांना काय सोडायचं असेल ते मग नंतर सोडायचं। चाललो घराकडे आता। मम्मी आणि पप्पा तिथे काढायलेत अजून, आणि आता मी जाऊन जरा वेगळं काम आहे, मग ते चालू करणार आता वाजलेत 11:15 टाईम। कधी आहे मी 8:30 का 9ला का 8ला चालू केलं, नक्की काय टाईम माहीत नाही मला। 2-3 तास झालं काढलो। आता चाललं कॅनलमधून पलीकडं, हे पाणी येतं, जरा पॅन्ट वर येऊन मग जाणार आहे घराकडे। आता मी परत चाललो आहे खाली जनावरांना सोडायला। तिथे त्याला एक बांधले, तिथे एक बांधले, आणि ह्याला इथेच बांधले तास आणून। आणि इकडे साईडला पप्पा वैरून पण काढून ठेवलं आहे, आणि त्यांना इथंच बांधतो आहे मी। इथे एक आणि इथे एक, आणि तिथं साईडला वैरून काढून ठेवलं आहे, ते वैरून पण साईडला काढून ठेवलं पाहिजे। आणि तर आता जातो खाली लवकर। ऊन पण आहे भयंकर आज, कसं काय आज रोजच्यापेक्षा ऊन आहे जास्त, लय डेंजर ऊन आहे आज। इथनं जावं वाटे ना, इथून जावं लागेल त्यांना सोडण्यासाठी। तर आता मी अजून वर आहे, आणि काकाला बैलगाडीत जरा ते शेंग उपसला येते ना, मग ते भरून द्यायचं आहे। आणि त्यात येत आहे काका, बैलांना पाणी पाजवायला वगैरे गेलं आहे आणि यायला आहे। असं त्यानं तिकडून रस्त्यावरून मग येणार, इथं घरासमोर ती बैलगाडी लावला आहे तिथं। मग आता यांना काय करायचं, या दोन्ही झाडाला बांधायचं, बांधून तेवढं ते शेंगा उपसला आहे तेवढं ते बैलगाडीत द्यायचं, मग परत यांना आणून सोडायचं इकडं। हे काय वैरणच खायला आहे आतलं जाऊन। तर आता ते बैलगाडीवर भरलो, आणि काका पण गेला, आणि आता मी चाललो आहे घराकडे। तहान लागले पाणी प्यायला, आणि एकदम कडक ऊन आहे अजून पण। 5 वाजले टाईम, तरीसुद्धा एवढं ऊन आहे। हे काय दुपारचं 1-2 वाजल्यावर वाटायला आहे, तरी एवढं ऊन आहे आता। तर आता चाललो आहे मी घराकडे। हे तुरा काकाचा आणि हे आमचा मका। तर मी घराकडे वगैरे जाऊन आलो परत, आणि हे शर्ट घालून आलो आहे, कारण ते शर्ट म्हणजे ते काढून आलो, कारण त्याच्यामध्ये माती वगैरे म्हणजे घालतं ना ते आपले शेंगा टाकताना। मग आता सध्याला परत वर आलो यांच्याकडे मी, आणि अजून एक दाखवतो इंद्रधनुष। आता सध्याला काय पाऊस नाही, काय नाही, आणि फक्त जरा असा आवाळ उठला आहे। आणि ह्या साईडला परत ऊन आहे, इकडं ऊन आहे आता सध्याला, आणि ह्या साईडला कसलं किती लांबून तिथून स्टार्ट झालं आहे, आणि तिथे एंड, आणि इकडं अजून कुठं आहे काय माहिती, इकडं काय दिशेनं झालं आहे। इथं एवढं दिसतंय, काय भारी दिसतंय इथून। ओरे किती कलर दिसतंय, मला तर इथून एक जांभळा दिसायला आहे, लाल, पिवळा आणि हिरवा, निळा, एवढे दिसायलेत मला। ओहो किती लांब आहे काय, तिथून स्टार्ट होतं आहे तिथे। तर फायनली आता चाललो आहे घराकडे त्यांना घेऊन। आता त्यांना बांधायचं आहे, बांधून आता परत पाणी वगैरे भरून घ्यायचं। आणि आता सध्याच व्ह्यू बघा।
तर आता सध्याला एक प्रश्न पडला आहे मला. आता सध्याला घरात पाणी आहे का नाही नेमकं ते बघायचं आहे मला. मी अजून हे डबा काय उघडून बघितलं नाही किती पाणी किती नाही. आणि ह्यात तर फुल आहे, ते दाखवतो एवढं म्हणजे ह्यात तर फुल आहे पाणी. आणि ह्यात बघायला पाहिजे किती पाणी. ह्याच्यात जर करता अर्धाच्या वर किंवा अर्धा जरी पाणी असलं ना तर आज कॅन्सल भरून घ्यायचं, उद्या भरून घ्यायचं. तर आता हे चेक करायला पाहिजे. आणि हे पण फुलंच आहे आणि हेही फुलंच आहे. हे दोन्ही पण फुलंच आहे ते. आणि ते राहिलं आहे हे पण बॅरल फुल आहे. आता हे एकच राहिलं आहे. आता ते पण चेक करूया. ते जर करता फुल असलं सॉरी अर्धा किंवा अर्धाच्या वर खाली असलं ना तर कॅन्सल भरायचं. तरी आता चेक करूया, बघूया आपण भरलं आहे की नाही. ते ओपन करूया. बघू शकता. अरे आहे ना, अजून अर्धा पाणी आहे. म्हणजे अर्धा बॅरल आहे अजून. म्हणजे थोडं कमी अर्धाच्या वरच आहे शक्यतो. अर्धा होतं एवढं. तर काय करायचं प्रश्न तर पडला. आणि आता वाजल्यात संध्याकाळचे 6:45. वातावरण बघू शकता कसं आहे. आणि मला प्रश्न पडला आहे भरू का नको आज पाणी. तर आज कॅन्सल पाणी भरायचं. आपली मम्मी आता परत मला वर पाठवले थोडं मिरची आणि टमाटर घेऊन म्हणजे न्यायला. मग इथं आलो आहे वर. इथं आहे टमाटे झाडं आणि इकडं आहेत मिरची झाडं. मग मला आता टमाटे आहेत तिथं वर सगळे, पण हे बाद झालेत. आता हे बघा हे कसं आहे, किती मऊ झालं आहे, पूर्ण खराब झालं आहे. ह्यात काय नाही तसं चांगलं. हे सगळं कसं डाग वगैरे पडलं आहे आणि किती मऊ झालं आहे. हे खराब झालं आहे सगळं. आणि ह्यातले काय तसं चांगलं सापडणार नाही. हे एक चांगलं सापडलं मला. इकडं पण आहे ते. हे किती पिकलं आहे काय, हे नाही हे खायसारखं नाही. आता थोडंसं टमाटर घेतलो आहे एवढी. आणि आता तोडायच्यात आपल्याला मिरची. मग ही एवढी खिशात ठेवून घेतो, काय पिशवी वगैरे काय आणलं नाही मी. मग मिरची तोडायला आता थोडीशी मिरची पण घेतलो एवढं. आता चाललो आहे घराकडे. अंधार होत चालला आहे पूर्ण. थोडासा अंधार झाला आहे पण संध्याकाळ वाजले, पूर्ण संध्याकाळ झाला टाईम. आणि ती बल्ब चालू आहे आणि इकडचा बल्ब बंद आहे अजून. आणि घरात पण लाईट बंद आहे, म्हणजे अजून चालूच केलं नाही. दरवाजा ओपन करून मी लाईट चालू करतो. ओय ओपन हो की. हो पूर्ण अंधार आहे आत, पूर्णच्या पूर्ण अंधार आहे. आता आपण चालू करूया. मग हे आतलं चालू केलं आणि हे बाहेरचं तिकडचं हे चालू झालं, तिकडचं बाहेरचं. तर आजचा ब्लॉग आपण इथं एंड करूया. आणि जर करता तुम्हाला आजचा ब्लॉग माझा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय.